बटाट्याची भजी करण्यासाठी मी हा एक बटाटा घेतलेला आहे, लांबट आकाराचा. थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. याच्याशिवाय हळद, चवीप्रमाणे मीठ, हिंग आणि कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला. बटाट्याची साल काढून घेऊया आधी. जे डोळे आहेत ते देखील काढून घ्यायचे आहेत सर्व, अशा प्रकारे. आणि याच्यानंतर आपण चकत्या करून घेणार आहोत याच्या. त्यासाठी मी इथे विळीचा वापर करत आहे. तुम्ही सुरीने देखील काप करू शकता याचे. मला विळीवर बरं वाटतं म्हणून मी विळीवर करत आहे. इतक्या जाडीच्या केलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, बटाट्याचे काप काळे पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवलेले आहेत. बेसन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर हे घालून अशा प्रकारे गोळ तयार झालेला आहे. आता 1 चमचा मोहन घालायचं आहे आपल्याला या पिठामध्ये, कारण आपण इथे सोडा वापरणार नाही आहोत. मिश्रण आहे ते चांगलं हाताने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे भजी मस्तपैकी खुसखुशीत होतात. आणि आता एक एक करत भजी सोडत आहे. बघू शकता, पूर्ण बेसन व्यवस्थित कोटिंग करून भजी सोडायचं आहे तेलामध्ये. अशा प्रकारे साधारणपणे 6 ते 7 भजी आपण घालून घेऊया याच्यात कढईमध्ये. मस्त फुगले आहेत. अशा प्रकारे तेल निथळून भजी काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये. शेअर आणि सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही किती छान झालेत भजी. आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात काही, त्याला मध्ये चीर देऊन त्या तळून घेतलेल्या आहेत टाकतात. आणि ह्या मिरच्यांवरती थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं. हे बघा, अगदी मस्त बेत.